नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आजची एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे युद्ध आणखीन भडकू नये यासाठी अमेरिकेसारख्या महासत्तेला शस्त्र विकण्यास नकार देत अब्जावधींचं नुकसान करून घेणाऱ्या एका देशाची हा देश आहे आपल्या युरोपमधला स्वित्झर्लंड। जगभरातल्या मनांना मोहणारं स्वर्गीय सौंदर्य या ठिकाणी पाहायला मिळतं। चॉकलेट प्रेमींच्या तोंडाला पाणी सुटतं ते स्विस चॉकलेटच्या नुसत्या उल्लेखानं सुद्धा, आणि घड्याळ प्रेमींना नक्कीच भावतात ती स्विस घड्याळ। आणि आता त्याचबरोबर या देशाची आणखीन एक ओळख म्हणजे युद्धापासून दूर राहण्याचं शांतताप्रेमी आणि तटस्थ धोरण। एकीकडे अमेरिका इस्रायलचं इराणसोबत आखातामध्ये सुरू असलेल्या युद्धाची धग ही जगाला बसतीये। महायुद्धामध्ये भडकण्याची भीती व्यक्त होती आणि त्याच वेळेला युद्ध म्हणजे शस्त्रांचा गंदा धंदा हा सुद्धा तेजीच आहे। युद्ध म्हणजे अब्जावधी कमावण्याची एक मोठी संधी असं शस्त्र उत्पादक मानतात। आता अमेरिकेचंच पहा ना, 20 मार्च रोजी 2 बातम्या वाचलेल्या होत्या। अमेरिकेच्या शस्त्र विक्रीची संयुक्त अरब अमिरातीसह 4 आखाती देशांना $23.5 अब्ज शस्त्र विक्रीची मंजुरी देण्यात आली, आणि ते स्वित्झर्लंडचं कौतुक वाटतंय। एक मोठेपण त्यांचं कळतंय, ते म्हणजे युद्धापासून दूर राहण्याच्या तटस्थतेच्या धोरणाला जागत स्वित्झर्लंडनं अमेरिकेला शस्त्र पुरवठा थांबवलेला आहे। याला आधार आहे ते म्हणजे स्वित्झर्लंडचं वॉटर मटेरियल ऍक्ट आणि पॉलिसी ऑफ न्यूट्रलिटी। याचा अर्थ काय होतो तर स्वित्झर्लंड हा देश कोणत्याही जागतिक संघर्षामध्ये कुणाची बाजू न घेण्यासाठी ओळखला जातो। जेव्हा 2 देशांमध्ये युद्ध सुरू होतं तेव्हा स्वित्झर्लंड अशा देशांना लष्करी मदत किंवा शस्त्र पुरवणं कायदेशीररित्या बंद करतं, मग तो देश कितीही शक्तिशाली मित्र का असेना। अमेरिका हा स्विस शस्त्रास्त्रांसाठीचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा खरेदीदार देश आहे। 2025 मध्ये अमेरिकेनं सुमारे 94.2 दशलक्ष स्विस फ्रँक्सची खरेदी केली होती। सरकारच्या निर्णयाचा स्वित्झर्लंडमधल्या शस्त्र उत्पादक कंपन्या विरोध करतात आणि त्यामुळे शस्त्र उत्पादक कंपन्या बंद पडतील, भविष्यामध्ये ऑर्डर मिळणार नाहीत असं सांगितलं जात आहे। तरीही स्विस सरकारचंच नाही तर जनतेचाही कल शांतता राखणाऱ्या तटस्थतेकडे अधिक आहे, हे भारी वाटतंय। तुम्हाला आजची ही चांगली गोष्ट कशी वाटली ती कमेंट करून तुम्ही नक्की सांगा। आणि नेहमी एक प्रयत्न असतो ते म्हणजे आपल्या सभोवताली खूप काही चांगलं घडत असतं, वाटत असतं ते तुमच्यापर्यंत मांडण्याचा।